अकोल्यामध्ये बांगलादेशी नागरिक अवैधरित्या राहत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता। आज त्यांनी स्वतः अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवर बयान नोंदवलं आहे। किरीट सोमय्या यांनी तक्रारीसोबत 80 पुरावे दिले आहेत। तक्रारीनुसार कारवाई करण्याचे अकोला पोलिसांनी मान्य केल्याचं सोमय्या यांनी सांगितलं आहे। याआधी 12 जणांची तक्रार करण्यात आली होती, त्यात दोघांना अटक करण्यात आली आहे। तर आज पुन्हा 80 लोकांची यादी सोमय्या यांनी पोलिसांना दिली आहे। तहसीलदारांनी बेकायदेशीररित्या खोट्या आधार कार्डाच्या आधारावर जन्माचे दाखले दिले आहेत असा आरोप सोमय्या यांनी केला आहे। या प्रकरणी फॉरेन्सिक ऑडिटर नेमण्याचा अधिकार पोलिसांना देणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले। या प्रकरणात सामील असलेल्या तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार आहे। आता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शाळेतील नोंदी तपासण्याचे काम सुरू आहे, पण तेही मूर्ख बनवण्याचं असल्याचं सोमय्या म्हणाले। त्याचा उतारा तपासायला हवा असा सल्लाही त्यांनी दिलाय। बनावट दाखले तहसीलदार यांच्याशिवाय होऊ शकत नाही, म्हणून कव्हर अप ऑपरेशन करायला जाणाऱ्या जिल्हाधिकारी यांच्यावरही कारवाई होणार असं सोमय्या यांनी स्पष्ट केलंय। जिल्हाधिकारी यांनी काम केलं नाही तर सोमय्या त्यांना सोडणार नाही असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिलाय। तर काही तहसीलदार निश्चित जेलमध्ये जाणार असा थेट इशाराही सोमय्या यांनी दिलाय। गेल्या वेळी मी आलो होतो, त्यानंतर अकोला पोलीस स्टेशन यांनी जे बांगलादेशी किंवा खोटं बोलून फोर्जरी फ्रॉड करून ज्यांनी जन्माचा प्रमाणपत्र दाखला मिळवलाय त्यांच्या विरोधात एक FIR दाखल केली आहे। माझा तक्रारीवर आधारित आज टेक्निकली लिगली माझं स्टेटमेंट त्यांनी घेतलं आहे। त्याबरोबर मी 80 असे पुरावे दिले आहेत की ज्या लोकांकडे काहीही प्रमाणपत्र, काही दाखले, काही नसताना खोटे कागदपत्र दाखल करून जन्म प्रमाणपत्र मिळवलं आहेत। आता सगळ्यांवर कारवाई करण्याचा अकोला पोलीस स्टेशनने मान्य केलं। मी पुन्हा 12 लोकांचा गुन्हा झालेला आहे, दोघांना अटक झाली आहे, पण आज ज्या 80ची यादी दिली आहे त्यात आणखी अटक वाढणार। मी तहसीलदारला पण विनंती केली आहे, तहसीलदारनी पण खोट्या पद्धतीने बेकायदेशीररित्या फक्त आधार कार्डच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र, ही तहसीलदारची पण चूक आहे। आम्ही अनेक सर्टिफिकेट चेक केले, फेक आहे, फोर्जरी वाले आहे, या सगळ्यांवर कारवाई होती। एक आणखीन आमची विनंती होती जे राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य केली आहे। घोटाळा झालाय जसा अकोला शहर 4800 अर्ज आले, त्यासाठी सरकार पोलिसांना अधिकार देणार आहे फॉरेन्सिक ऑडिटर नेमण्याचा। मला विश्वास आहे पुढच्या आठवड्यात फॉरेन्सिक ऑडिटरची पण नियुक्ती होणार। यात जे तहसीलदार कार्यालयाचे कर्मचारी पण तर या घोटाळ्यात सामील असेल त्यांच्यावरही कारवाई। अंजनगाव सुरकी पोलीस स्टेशन मध्ये मूर्तिजापूर मध्ये पण FIR झाली आहे। त्यांचा स्टाफ यांच्यावर कारवाई होणार। मग मला का त्याला प्रश्न विचारण्यात यार, थोडा माझाही चेहरा जाऊ दे ना। असं आहे त्याचं कारण स्वाभाविक आहे, हा विषय मी सुरू केला, तुम्ही सगळ्यांनी साथ। मुख्यमंत्री महोदयांना ही समस्या फार गंभीर आहे हे लक्षात आलं आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः CMO ला निर्देश दिले की अशा प्रकारची कुठली माहिती आली ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश दिले। त्यामुळे प्रशासन जे आहे हे आता मुख्यत्वे कामात लागलेले आहे। आता तहसीलदार परत, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं गेले भाऊ एक भी फिजिकल विजिट नाही हुई, एक पण जे दाखले पुरावे दिले ना एक पण व्हेरिफिकेशन नाही केलं, जन्म प्रमाणपत्र
त्यामुळे तुम्ही भारतीय नागरिकत्व देतात. आता अकोला कलेक्टरनी सगळ्या टीसी चेक करायला शिक्षक शाळेत पाठवले. ते पण मूर्ख बनवायचे धंदे आहेत. मी कलेक्टरला सांगितलं कव्हर अप ऑपरेशन आहे. त्या शाळेत त्या रजिस्टर मध्ये त्याचं नाव आहे का, त्या रजिस्टरचा उतारा पाहिजे. यात एक पुरावा दिला. एका अर्जदाराने आपला बापाची टीसी दिली, म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट ट्रान्सफर. बापाचं वडिलांचा जन्म किती तारखेत माहिती आहे? 1932. शाळेत प्रवेश केव्हा घेतला? 1938. आणि सोडली केव्हा शाळा? 1941. दाखला केव्हा दिला? 2024 मध्ये. ती शाळा त्यावेळी नव्हती. अशी फोर्जरी तहसीलदारनी पण त्यात संबंधित तेव्हा होऊच शकत नाही. म्हणून जिल्हाधिकारी जर कव्हर अप ऑपरेशन करायला गेले तर इथल्या जिल्हाधिकाऱ्यांवर पण कारवाई होणार. आता शिक्षकांना पाठवतात आणि म्हणतात, शाळेवाला म्हणतात आम्ही दिली. आता थोडं चालणार. रजिस्टर बघा, रजिस्टरचा ऍब्स्ट्रॅक्ट बघा, ऍप्लिकेशन ऑफ माइंड करा. दुसरं एक मी यांना दिलं एक पुरावा. मुलगी वय 12 वर्ष, दाखला शाळेचा. कितवीत शिकत होती? म्हणे 10वीत. 12 वर्षाची मुलगी 10वीत कधी काय शिकत होती? असे अनेक पुरावे आहेत. म्हणून कलेक्टरने पण काम नाही केलं तर किरीट सोमय्या कलेक्टरला पण सोडणार नाही. तहसीलदार तर निश्चित, काही तहसीलदार जेलमध्ये निश्चित जाणार. तर आपण तक्रार केली आहे, यानंतर काही पोलिसांना डेडलाईन दिली आहे. असं आहे की अकोला पोलीस स्टेशनने त्वरा दाखवली. कारण की 2 दिवसापूर्वी FIR दाखल झाल्यानंतर 12च्या 12 ती चौकशी, त्यातनं 2ला अटक, दुसऱ्या 2वर कारवाई. आता मी आधी दिली आहे ते पण, आणि त्या आठवड्याभरात फोरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती. आता काम करायचंय तहसीलदार आणि कलेक्टर त्यांनी ते गोंधळ घातलाय. त्याचा रिपोर्ट त्यांनी पोलिसांना द्या. एकूण किती लोकांविरोधात तुम्हाला आता मुद्दा असा आहे की आपण माहिती काढून त्यांना देतो. आतापर्यंत मालेगाव, अकोला, आता अंजनगावने आता तहसीलदारनं मला माहिती दिली की एकाला अटक केली. SP अमरावतीने सांगितलं की ते अंजनगावला पण गुन्हा दाखल करतात. मूर्तिजापूर तहसीलदारनी सांगितले करा. तर अशा पद्धतीने मी 10 महानगरात, मोठ्या शहरात जिथे 3 ते 5 हजार अर्ज आलेले आहेत, या सगळ्या ठिकाणी FIR होईपर्यंत मी शांत बसणार नाही. मग बाकीचं काम हे देवेंद्र फडणवीस सरकारने पूर्ण करावं.